नमस्कार, वेलकम बॅक टू मराठी ब्युटी चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छान पेडिक्युअर दाखवणार आहे। ऑलरेडी मॅनिक्युअरचा व्हिडिओ मी बनवलेला होता जो तुम्हाला खूप आवडला। सो तो जर पाहिला नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी इथे देते किंवा माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता। आज पेडिक्युअर मी दाखवणार आहे। आपण नेहमीच आपल्या स्किनची, चेहऱ्याची खूप काळजी घेतो, बट हाताची, पायाची पण काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे। हातासाठी मॅनिक्युअर मी ऑलरेडी केलंच आहे, तर आज तेच वापरून मी पेडिक्युअर कसं करायचं ते सांगणार आहे। अगदी छान 6 स्टेप्स आहेत, इझी आहेत आणि खूप युजफुल असा हा किट आहे। तुम्ही तुमच्या आईला जर पॅम्पर केलं, तुमच्या आईचे लाड पुरवले, मुलीला पॅम्पर केलं, तिचे लाड पुरवले, त्यांना सांगितलं की मला पेडिक्युअर करून द्या, तर डेफिनेटली एकमेकांसाठी आपण इतकं करू शकतो। खूप छान वाटेल, रिलॅक्स वाटेल, शिवाय इन्स्टंट पायावर पण तुमच्या बेनिफिट्स दिसतीलच। आणि स्टेप्स खूप छान मी समजवलेल्या आहेत, खूप छान एक्सप्लेन केलेल्या आहेत। शिवाय जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, हाईप करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तरी देखील करा। सो सुरू करूयात आपण आपला व्हिडिओ। हा आहे रागाचा पेडिक्युअर आणि मॅनिक्युअर किट। याचा व्हेरियंट जो आहे तो आहे चॉकलेट। याच्यामध्ये 99% प्युअर कोकोआ बटर आहे। त्याच्यानंतर 6 स्टेप्स याच्यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत आणि सिंगल टाइम तुम्ही यूज करू शकता। या साईडला तुम्ही बघताय पूर्ण स्टेप्स दिल्या गेलेल्या आहेत। डिरेक्शन्स फॉर यूज म्हणजे स्टेप 1 टू स्टेप 6 काय आपल्याला फॉलो करायचं आहे। इकडे पूर्ण इन्ग्रेडियंट्स दिले गेलेले आहेत। याची प्राइस आहे 225 रुपये आणि शेल्फ लाईफ आहे 2 वर्षांची। मध्ये काय काय आहे ते आपण बघूया। सो याच्यात असे छान पाउचेस मिळतात जे इझी टू यूज आहेत। फर्स्ट आपल्या इथे दिला गेलेला आहे, याच्यामध्ये सोक करायचे आहेत पाय। त्याच्यानंतर याच्यामध्ये क्युटिकल क्रीम आहे, डिक्रिस्टलायझर आहे, स्क्रब आहे, मास्क आहे आणि मसाज क्रीम आहे। सो अशा स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत। आता आपण सुरुवात करूयात आपल्या पेडिक्युअरला। तर तुम्ही बघताय खूप छान असा टब घेतलेला आहे मी। छोटूसा आहे बट आपल्याला असं पाहिजे आहे, थोडासा पसरट असेल तरी चालेल, त्याच्यामध्ये व्यवस्थित पाय डिप होऊन जातात। आता आपली पहिली जी स्टेप आहे ती आहे सोकिंगची। तर याच्यामध्ये मी हे टाकून 10 मिनिटं पाय सोक करून घेणार आहे। आपल्याला भिजत ठेवायचे आहे 10 मिनिटं पाय। सो हा बाउल थोडासा छोटा आहे, त्याच्यामुळे मी पाय थोडेसे असे करत आहे। बट जर तुम्हाला छान मोठा बाउल मिळाला तर इथपर्यंत पाय डिप झाले तरी चांगली गोष्ट आहे। तुम्ही बघू शकताय याची जी कन्सिस्टन्सी आहे ती आता जेल टाईप होते। मागच्या वेळी मी जो रोजवाला मॅनिक्युअर किट वापरला होता तर त्याच्यामध्ये पण छान जेल टाईप त्याचं टेक्स्चर झालं होतं। हे पण तुम्ही बघू शकताय पूर्ण जेल झालेलं आहे याचं। खूप सॅटिस्फाईंग आणि रिलॅक्स्ड वाटते पायांना। तुम्ही पाहिलं पाण्यात टाकलं तेव्हा एकदम असं नॉर्मल वाटत होतं आणि एकदम आता क्रिस्टल्स किंवा जेल टाईप झालेलं आहे हे। आणि आता एकदम बघू शकता एकदम जेल टाईप झालेलं आहे। सो मी थोडंसं इथे पण लावून घेते। 10 मिनटं याला आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर याला छान असं पायांवर चोळून घ्या। पाय मी इथे स्वच्छ धुवून आली आहे। आता ही क्युटिकल क्रीम आहे जी मी लावून घेणार आहे। आणि ही लावून आपल्याला अशी छान मसाज करायची आहे। ही जी क्युटिकल क्रीम आहे 5 मिनिटं नखांवर अशीच राहू द्या आणि त्याच्यानंतर ती जी क्रीम आहे ती आयदर वाईप करून घ्या किंवा पाय धुवून घ्या। छान मसाज करून घेत आहे। सो छान ही मसाज झालेली आहे। क्रीम मी पूर्ण याच्यामध्ये ॲब्सॉर्ब करून घेतलेली आहे आणि ही सेकंड स्टेप आपली आता झालेली आहे। आता थर्ड जी स्टेप आहे ती आहे ही डिक्रिस्टलायझर। मध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत तर त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड आहे, कोकोआ सीड पावडर देखील आहे। याच्यात देखील आपल्याला 10 मिनिटं असेच पाय ठेवायचे आहेत। छान याच्यामध्ये पाय असे सोक करून ठेवा। तर म्हणजे जसं मीठ वगैरे टाकून आपण पाय सोक करतो त्याप्रमाणेच याला करायचं आहे। थोडंसं जर कोमट पाणी घेतलं तर तुम्हाला पायांना आणखीन छान वाटेल, रिलॅक्स वाटेल। ऑफकोर्स तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पूर्ण पायांना करा। मला फक्त खालच्या तळपायांना करायचं होतं, पण तुम्ही इथपर्यंत किंवा अगदी गुडघ्यापर्यंत सुद्धा हे वापरू शकता। बऱ्यापैकी त्याचा फायदा होतो। जेव्हा तुम्ही आंघोळीला जाता तेव्हा बादलीत पण तुम्ही घेऊन पाणी करू शकता। आता इथे क्रॅक्ड हिल्स ज्या असतात त्याच्यासाठी एक स्क्रबर मी वापरणार आहे। ते कॅलस रिमूव्ह करण्यासाठी ते यूज होतं। तुम्ही बघू शकता असं वाला फूट स्क्रबर मिळतं ज्याने तुम्ही तुमच्या पायाची म्हणजे तळपायाची डेड स्किन रिमूव्ह करू शकतात। क्रॅक्ड हिल्स असतील तर ते कॅलस रिमूव्हरचं खूप छान काम करतं आणि खूप छान आहे याचं, म्हणजे चांगलं रफ आहे हे। मागच्या साईडनी असं काही दिसतं आणि खूप छान वर्क करतं बेसिकली हे। आता आपण पाय भिजवल्यामुळे जी स्किन आहे ती थोडीशी अशी सॉफ्ट झालेली आहे, त्याच्यामुळे आपण हे आरामाने करू शकतो। असं तुम्ही बघताय
डेड स्किन रिमूव्ह होऊन जाते, कॅलस रिमूव्ह होऊन जातं. आता दुसऱ्या पायाचं मी रिमूव्ह करून घेते. तो तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, बट बऱ्यापैकी कॅलस रिमूव्ह होते. तुम्ही इथे पाण्यात पण बघू शकताय. तुम्हाला वरच्या साईडने हलक्या हाताने जरी फिरवायचं असेल तरी फिरवू शकता. आता नेक्स्ट जी स्टेप आहे ती आहे स्क्रबची. याला तुम्ही नॉर्मली पाय असे खाली ठेवून स्क्रब केलं तरी चालेल आणि याची क्वांटिटी पण भरपूर आहे. तर छान पद्धतीने तुम्ही पायांवर मसाज करून घ्या. मी दोन्ही हातांनी करते आणि हे जे स्क्रब आहे खरंच छान आहे. म्हणजे तुम्ही बघताय हायड्रेटिंग पण आहे, माझ्या स्किनला हायड्रेट पण करते, त्याच्यामुळं अगदी छान वाटतं आहे मसाज करताना. आणि तुम्ही माझ्या पायामध्ये ऑलरेडी डिफरन्स बघू शकता, इथे आणि इथे किती डिफरन्स दिसतो आहे. ही प्रोसेस ना म्हणजे खूप इझी वाटते घरी करायला, कारण की एकदम सेपरेट छान पाउचेस दिले गेलेले आहेत आणि प्रोडक्ट पण एक टाईमच यूजसाठी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं जास्त विचार करायची गरज नाही आहे. फक्त काही टूल्स तुमच्याकडे असले तर आणखीन बेटर आहे. जसं की हे कॅलस रिमूव्हर मी दाखवलं तुम्हाला, फूट स्क्रबर, त्याच्यानंतर एक मॅनिक्युअरचा किट येतो छोटावाला, तर तो जर असेल तर आता आपण थोडंसं नेल्सचं पण करणार आहोत. म्हणजे जी क्युटिकल पुश करणार आहोत थोडेसे, त्याच्यानंतर क्लीन करणार आहोत, नेल्स कट करणार आहोत आणि ऑफकोर्स लास्टला छान एक नेल पेंट पण लावणार आहोत. जसं तुम्ही बघताय म्हणजे स्क्रब केल्यानंतर खूप छान हायड्रेट दिसते आहे स्किन माझी. आता मी याला पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं असा एक मॅनिक्युअरचा किट मिळतो, तर हा तुमच्याकडे असेल तर बेटर आहे. तरी चालेल, तुम्ही ह्या गोष्टी वेगवेगळ्या घेऊ शकता. जसं की क्युटिकल पुशर आपल्याला एक लागतो, त्याच्यानंतर नेल फाईल्स करायला, नेल्स कट करायला आपल्याला ह्या गोष्टी लागतात. सो ह्या तुम्ही वेगळ्या घेतल्या तरी चालतील, किंवा जर असा मॅनिक्युअर किट तुम्हाला मिळाला, मी याची लिंक जरूर देईल तुम्हाला. त्याच्यामध्ये आपल्याला हा नेल फायलर लागणार आहे. त्याच्यानंतर हा आहे क्युटिकल पुशर, हे लागणार आहे आपल्याला क्युटिकल पुश करायला. त्याच्यानंतर याचा वापर करून नेल्समधील जी घाण आहे ती आपण याच्याने रिमूव्ह करू शकतो. सो हे देखील लागणार आहे आपल्याला. आणि सगळ्यात लास्टला हे नेल कटर आपल्याला लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी छान नेल्समधली घाण काढून घेते आहे. कधी नेल्सच्या साईडला तुम्ही बघाल तर तिकडे जास्त मळ जमलेला असतो, तो आपल्याला याच्याने साफ करायचा आहे. टेक युअर टाईम. आता ह्या सगळ्या स्टेप करणं जरुरी आहे असं नाही, तुम्ही डिरेक्टली नेल्स कट केले तरी चालेल. या साईडची पण अशीच मळ काढून घेते मी. आता हे काम झालेलं आहे. आता हे जे दिसतंय याने मी क्युटिकल पुश करून घेणार आहे मागच्या साईडला. तर याच्याने तुमचं नखं जे आहे ती छान मोठे दिसतात. जमलं तर मी सिंगल प्रोडक्ट देखील टॅग करेल आणि असा एक मॅनिक्युअर किट मिळाला तर तो देखील टॅग करेल. जर तुमच्या फॅमिली मेंबर्समधलं कोणी तुम्हाला हेल्प करत असेल तर जरूर घ्या, कारण पायांच्या बाबतीत थोडीशी हेल्प झाली तर बेटर असते. हाताला तर आपण इझिली करू शकतो. अशा पद्धतीने क्युटिकल्स मागे पुश केलेले आहेत. आता नेल फायलर मी वापरणार आहे. तर याच्याने जे तुमचा नेलचा बेस आहे तो खूप छान होतो, प्लेन होतो. नेल फायलर म्हणजे तुम्ही नेल बेस ठीक करायला आणि नेल्सला शेप द्यायला पण याच्याने असं करू शकता. नेल्सला शेप देण्यासाठी तुम्हाला हे असं वापरायचं आहे आणि बेस क्लिअर करायला असं वापरायचं आहे. सो पहिल्यांदा मी बेस क्लिअर करून घेते. इथे थोडासा वेळ तुम्हाला लागू शकतो, बट खूप सॅटिस्फाईंग प्रोसेस आहे ही. स्वतःलाच खूप छान वाटतं. ते कट करून घेणार आहे. द्यायचं आहे तुम्ही देऊ शकता. मला स्क्वेअर आवडतो, सो स्क्वेअरच द्यायचा प्लॅन आहे माझा. बाकीचे नेल्स तर जास्त वाढलेलेच नाही आहेत, फक्त हेच मेन आहे हा नेल. थोडासा इथे आपण शेप देऊन घेऊयात. मी जसं म्हटलं मला स्क्वेअर पाहिजे, तर त्याला थोडंसं स्क्वेअर करते. ही पूर्ण प्रोसेस झालेली आहे. मी किट वापरून छान नेल्स फाईल करून घेतलेले आहेत, शेप दिलेला आहे आणि एकदम छान क्लीन झालेले आहेत नेल्स आता माझे. आता आपल्याला मास्क लावायचा आहे. सो हा आहे तो मास्क. आधी थोडंसं पाणी लावून घेते मी पायांना, ड्राय झाले होते पाय कारण. आणि हा जो मास्क आहे तर हा लावून घेणार आहे. छान पद्धतीने हा मास्क लावून घ्या. साधारण 10 ते 15 मिनटं आपल्याला हा पायांवर ठेवायचा आहे आणि नंतर धुवून घ्यायचा आहे.
सो आपलं पेडिक्युअर आता जवळपास संपतच आलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला छान एक मसाज क्रीम लावायची आहे आणि छान मसाज करायचं आहे पायांना. त्याच्यानंतर फक्त नेल पेंट लावायची राहिली आहे. सो ते पण ऑप्शनल आहे, जर तुम्हाला लावायची इच्छा असेल तर लावा. मी जसं सांगितलं मास्क पण क्वांटिटी मास्कची पण भरपूर आहे. सो मी वरपर्यंत असा छान लावू शकता. तर येस, हा मास्क लावून आता मी थांबणार आहे 10 ते 15 मिनटं. त्याच्यानंतर छान वॉश करून येणार आहे. पाय इथे मी छान वॉश करून आलेली आहे आणि पुसलेले देखील आहेत. आता लास्ट बट नॉट लिस्ट ही आहे मसाज क्रीम. ही आपण लावून घेऊयात. सो छान ही मसाज क्रीम दोन्ही बोटांवर अशी घ्या आणि खूप मस्त मसाज करा पायांना. पूर्ण ॲब्सॉर्ब होईपर्यंत याने आपल्याला छान पायांवर मसाज करून घ्यायची आहे. आता मी ॲट अ टाईम एक एक पाय करते, म्हणजे ते छान ॲब्सॉर्ब होऊन जाईल. रात्रीच्या वेळी केलं तर डेफिनेटली सॉक्स घाला. दिवसभर जरी तुम्हाला वाटलं तर ऑफकोर्स सॉक्स घातल्याशिवाय बाहेर पडू नका. कमीत कमी एक दिवस तरी पायात छान सॉक्स ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही बेअरफूट फिरलात तरी चालेल. पाय बघू शकताय, खूप छान हायड्रेटेड दिसत आहे. आता मी नेलपेंट लावणार आहे. सो थोडेसे क्युटिकल्स पुन्हा एकदा साफ करते. नेलपेंटमध्ये ही लेन्फोची नेलपेंट आहे. खूप सुंदर कलर डार्क हा मी लावणार आहे. सो तुम्ही बघताय छान नेलपेंट लावून झालेली आहे आणि इथे हे माझं पेडिक्युअर कंप्लीट झालेलं आहे. आणि याच्यानंतर येस, डेफिनेटली तुम्ही सॉक्स घाला नेलपेंट वाळल्यानंतर. दिवसभर म्हणजे सकाळी जरी केलं तर दिवसभर सॉक्स घाला आणि रात्री जरी केलं तर रात्रभर तुम्ही सॉक्स ठेवू शकता, दुसऱ्या दिवशी काढू शकता. पण इतकं जरी केलं ना, तुम्हाला खूप छान वाटेल, खूप सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि खूप रिलॅक्स वाटेल हे पेडिक्युअर घरीच करून. सो डेफिनेटली ट्राय करा. आणि हे किट अगदीच युजफुल आहे. 2-3 किट्स तुम्ही घेऊन ठेवू शकता, एकमेकींना गिफ्ट पण करू शकता. वेगवेगळे व्हेरियंट तुम्हाला अवेलेबल आहेत, कोणता आवडतो तो घ्या. प्रोडक्ट मी नक्की टॅग करेल, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता. अदरवाईज मी लिंक पण त्याची देऊनच देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, सो कुठेही चेक करा. तर मैत्रिणींनो, हा होता माझा आजचा पेडिक्युअरचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. खूप छान असं पेडिक्युअर झालेलं आहे आणि याचे रिझल्ट्स पण खूप छान मिळतात. सो येस, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.